वायकरांच्या मेढ्यानं वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाच्या ऑपरेटरवर गुन्हा दाखल। ईव्हीएम अनलॉक फोन प्रकरणी पोलिसांनी नोंदवले उमेदवारांचे जबाब, तर 2 जणांवर अटकेची टांगती तलवार। मंगेश पंडिलकर जवळच्या फोनवर मिळाला ईव्हीएम उघडण्याचा ओटीपी। मंगेश पंडिलकर हा विजय उमेदवार रवींद्र वायकरांचा मेहुणा। देशात लोकशाहीची हत्या फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? वायकर प्रकरणावरून आदित्य ठाकरेंचा सवाल। मतमोजणी केंद्रावर हजारो मोबाईल होते, 20 पेक्षा अधिक उमेदवार मतमोजणी केंद्रावर होते, मग एकटा रवींद्र वायकर काय करू शकतो? आदित्य ठाकरेंच्या आरोपांना रवींद्र वायकरांचं प्रत्युत्तर। मुंबईच्या मालाड पश्चिम येथील CWS केंद्रात ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा। मुंबईत पदवीधर आणि शिक्षक मतदार निवडणुकीसाठी मेळाव्याचं आयोजन। कोकणात महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष समोर, कणकवलीतल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या बॅनरचे रत्नागिरीतही पडसाद। भाजप आणि शिवसेना हे दोघेही महायुतीचे घटक, जर दोघेही एकमेकांना पाहून करण्याची भाषा करत असतील तर त्यांना शुभेच्छा देतो। भास्कर जाधवांची रत्नागिरीतील बॅनरवर खोचक प्रतिक्रिया। कथित कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाची छगन भुजबळांना तंबी, सुनावणीसाठी हजर राहा अन्यथा वॉरंट बजावणार, भुजबळांना न्यायालयाचा इशारा। ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं, लक्ष्मण हाके यांची प्रतिक्रिया। ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची गरजच नव्हती, लक्ष्मण हाके कोणत्या कारणासाठी आंदोलन करतायत? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडेंचा सवाल। मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्र सरकारच्याच हातात, केंद्र सरकारनं आरक्षणाची मर्यादा वाढवावी, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांची मागणी। खासदार निलेश लंकेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट, छत्रपती संभाजीनगरमधल्या रुग्णालयात केली जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। माझ्या संघर्षावर मला विश्वास, मी आरक्षण खेचून आणणारच, मनोज जरांगेंचा निर्धार। पुरंदर नवी मुंबई विमानतळाचे विषय मार्गी लावणार, दिल्लीतल्या याविषयी बैठका घेतल्या जात आहेत, तर पुढच्या काळात गती कशी येईल हे देखील यासाठी प्रयत्न करेल, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। पुरंदरमधील मूळ जागेवरच आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार, मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती। मुरलीधर मोहोळ दिल्लीवरून पुण्यात घरी जाताच त्यांच्या दोन्ही मुलींच्या डोळ्यात अश्रू, फादर्स डेचं औचित्य साधून व्हिडिओ केला शेअर। चंद्रकांत पाटलांनी येत्या जूनपासून राज्यातील मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती, मात्र ही घोषणा हवेत जिरली असून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फी भरावी लागते। चंद्रकांत पाटलांच्या घोषणेमुळे विद्यार्थी आणि महाविद्यालयांमध्ये वाद होत असल्याचं समोर। पुण्यातील कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांकडून घाई, महिला आणि बाल विकास विभागाकडून अहवाल सादर। कल्याणीनगर अपघात प्रकरणी 2 अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर त्यांच्यावर फौजदारीची कारवाई व्हायला पाहिजे होती, हीच माझी मागणी आजही राहील आणि उद्याही राहील, रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाची सुटकेसंदर्भातील याचिका न्यायालयानं फेटाळली, अल्पवयीन तरुणाला बाल निरीक्षण गृहातून सोडण्यात यावं अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।